श्लोक 12वा. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याध्यायात्मनः प्राणमास्थितो योगधारणा. अर्थ: इंद्रियांच्या सर्व द्वाराचे संयमन करून मनाला हृदयाच्या ठिकाणी निरुद्ध करून मस्तकात आपला प्राण नेऊन योगाच्या धारणावस्थेत साधकाने स्थिर व्हावे. विवरण: आपल्या देहात 9 दारे आहेत. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, मूत्रद्वार, गुदद्वार. यातून काही गोष्टी आत जातात किंवा बाहेर जातात, म्हणून त्यांना द्वार असे म्हटलेले आहे किंवा दार असे म्हटलेले आहे. या इंद्रियांना ताब्यात ठेवणे अत्यावश्यक असते, अन्यथा आपणच त्यांचे अधीन होऊन अगदी पराधीन होऊन जातो. यांचेवर ताबा प्राप्त झाला की मग मनावर ताबा ठेवता येतो. मन हे अत्यंत चंचल असतेच, म्हणून त्याला ताब्यात ठेवून हृदयात स्थिर करावे लागते. मनाचे स्थान हृदयात असे मानलेले आहे. कोणतीही गोष्ट स्वतःचे स्थानी लवकर स्थिर होते, म्हणून मनोहृदि निरुध्यच, त्याला हृदयात स्थिर करायला सांगितले आहे. आणि तसे एकदा झाले की प्राण मस्तकात आणून ठेवावा. ते प्राणाचे स्थान मानले गेले आहे, त्यामुळे तो तेथे लवकरच स्थिर होतो. अशा प्रकारे इंद्रियांना ताब्यात ठेवणे, मन हृदयात स्थिर करणे व प्राण मस्तकात ठेवणे यालाच योग धारणा असे म्हणतात. आणि याचे सविस्तर सर्व काही वर्णन जे आहे ते 6व्या अध्यायात आणि गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या जास्त करून केलेले आहे. या योगधारणेत स्थिर होऊन पुढील गोष्टी कराव्यात. ज्ञानदेव सांगतात की हातपाय मोडलेला माणूस घर सोडून दुसरीकडे जात नाही, कारण त्याला जाताच येत नाही. त्याप्रमाणे इंद्रिय निग्रहानंतर मन हृदयात स्थिर राहते. जर मन स्थिर झाले तर प्राण मस्तकात स्थिर करण्याचा अभ्यास सहज साध्य होतो. आपल्यासारख्या सामान्य लोकांना ह्या गोष्टी जरा कळणं अवघड आहे, आणि समजा आपल्याला शब्दांचे अर्थ कळले तरी ते आपल्याला आचरणात आणणे अजिबात शक्य आहे असे मला वाटत नाही. पण अभ्यास म्हणून या गोष्टीकडे निश्चितच आपण पाहायला हवे असे मला वाटते. आणि इथे आपण थांबूया.